त्या विद्यार्थ्यांना कोणाला जर संशोधन चांगलं करायचं असेल पीएचडी, तर त्यासाठी एक अत्यंत चांगला विषय म्हणजे नगर मनमाडचा रस्ता आहे. आणि जेव्हा पीएचडी करून संशोधन होईल तेव्हाच काय काय खरं आहे हे त्याच्यातून बाहेर निघेल असं मला वाटतं. कारण हा सर्वपक्षीय सत्कार विधान परिषदेचे सभापती म्हणून निवडून आल्याबद्दल राम शिंदे साहेबांचा आपण केला. या जिल्ह्याला हा अतिशय मोठा बहुमान मिळालेला आहे. आणि नासं फरांदे नंतर पहिल्यांदा आज फरांदे सरांनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याला हा बहुमान मिळालाय. पूर्वी कुंदनमलजी फिरोदिया असतील किंवा बाळासाहेब भारदे असतील यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील यापूर्वी देखील काम केलेलं आहे. आणि आता ही संधी पुन्हा एकदा जिल्ह्याला मिळते, त्याचा एक आनंद निश्चित सगळ्यांच्या मनात आहे. सर्व पक्षीय लोक या सत्कारासाठी आज उपस्थित होते. काही लोकांना वैयक्तिक अडचणीमुळे कदाचित येऊ शकले नसतील, मात्र सर्वच पक्षांचे लोक हे आज या ठिकाणी उपस्थित असलेले मी पाहिले आहे. असं आहे की शेवटी प्रत्येकाच्या काही अडचणी असू शकतात, प्रत्येकाच्या काही समस्या असू शकतात. त्याच्यामुळं कोण का आलं नाही याच्यावर टिप्पणी करणं मला वाटतं चुकीचं राहील. काही फटकेबाजी नाही, हे सरळ सरळ आहे. आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा प्रसंग आहे. जिल्ह्याला एवढा मोठा बहुमान त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळं आणि सगळ्या पक्षाचे लोक जेव्हा एका व्यासपीठावर येतात तेव्हा थोडंसं फटकेबाजी झाली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते. निश्चितच हा जिल्ह्याचा बहुमान आहे आणि जिल्ह्याचा बहुमान म्हणून सगळ्यांनी येणं अपेक्षित आहे. आणि सगळेजण आलेही, सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी होते. काही पदाधिकारी, काही आमदार किंवा लोकप्रतिनिधी आले नसतील तर त्यांचे काही वैयक्तिक कारण असतील, पूर्वनियोजित कार्यक्रम असतील, मला त्याबाबत काही कल्पना नाही. असं आहे की शेवटी जिल्हा विभाजन जेव्हा केलं जातं तेव्हा त्या जिल्ह्याचं ठिकाण ठरवत असताना कोणता ठिकाण सगळ्यांच्या सोयीचं आहे, कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये विकासाचं एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल आहे किंवा कोणत्या ठिकाणामध्ये आपण उद्या भविष्यामध्ये, कारण मी राज्यामध्ये फिरत असताना अनेक नवीन तयार झालेले जिल्हे पाहिलेले आहेत. जसं यवतमाळ वाशिम जिल्हा नव्याने तयार झाला, धुळे नंदुरबार जिल्हा नव्याने तयार झाला. असे नवनवीन जिल्हे मी जेव्हा राज्यामध्ये, पालघर जिल्हा नवीन तयार झाला, हे सगळे जिल्हे पाहत असताना मी पाहतो की तिथं जर सुखसोयी नसतील, तिथं जर विकासाची जर तिथं व्यवस्था नसेल, जर तिथं दळणवळणाच्या चांगल्या सोयी नसतील तर मग त्या जिल्ह्याच्या ठिकाण करून फायदा होत नाही. त्यामुळे हे सगळे विचार करून मला असं वाटतं की जिल्ह्याचं ठिकाण हे ठरलं पाहिजे. नगर कोपरगावची जी रस्त्याची अवस्था आहे ती आज जशी आहे ती तशीच आहे. गेल्या 10 वर्षापासून फक्त आम्ही हा रस्ता करण्याची घोषणा झाल्या, त्याला निधी येणार म्हणून असं सांगितलं जातं, प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी नाही. त्यालाच अनुसरून असा प्रश्न आहे की काही लोकप्रतिनिधीच याला खो घालतात असा आरोप होऊ राहिला. काय याचं मागणं, कसं आहे, काय? मला असं वाटतं की नगर मनमाड हा रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने तर एक फार मोठं महत्वाचा असा कनेक्टर रस्ता आहे. आजही आम्हाला नगर शहरामध्ये यायचं असेल तर, संगमनेरहून यायचं असेल तर आम्हाला आळे फाट्यामार्गे यावं लागतं, कारण इथं प्रचंड ट्रॅफिक किंवा प्रचंड असं रस्त्याचं काम चाललेलं असतं आणि ते गेले कित्येक वर्ष चालूच आहे. त्याच्यावर अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनं केले, अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी नवनवीन टेंडर काढले, नवनवीन घोषणा झाल्या. परवाच्याही अधिवेशनात गडकरी साहेबांनी काहीतरी आता नवीन एक 4-5 हजार कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये टेंडर काढणार असं काहीतरी जाहीर केलं. मात्र काही केल्या तो रस्ता पूर्ण होतच नाही. हा खरं तर संशोधनाचा एक विषय, म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांना कोणाला जर संशोधन चांगलं करायचं असेल पीएचडी, तर त्यासाठी एक अत्यंत चांगला विषय म्हणजे नगर मनमाडचा रस्ता आहे. आणि जेव्हा पीएचडी करून संशोधन होईल तेव्हाच काय काय खरं आहे हे त्याच्यातून बाहेर निघेल असं मला वाटतं.